संदीपनी अकॅडमी LLT मेडिकल फाउंडेशन निश्चय स्कॉलरशिपचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झालाय। श्री संदीपनी अकॅडमी LLT मेडिकल फाउंडेशन निश्चय स्कॉलरशिप परीक्षेचा भव्य सत्कार सोहळा दिनांक 23 मार्च 2023 रोजी संचोक लॉन्स येथे नुकताच पार पडला। निश्चय स्कॉलरशिप परीक्षेसाठी नगर यामध्ये नगर तालुक्यामध्ये 100 पेक्षा अधिक शाळांमध्ये 3750 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते आणि सुमारे 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी 288 विद्यार्थी फाउंडेशन कोर्सेस यासाठी स्कॉलरशिपसाठी पात्र झाले। या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संदीपनी अकॅडमीचे चेअरमन डॉक्टर बालराजू कररी आणि डायरेक्टर नानासाहेब बारहाते आणि राहुल गुजराल सर यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना चालना आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी आयोजित करण्यात आलेला होता। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती प्रीती मुथियान, संस्थापक आणि शिक्षण तज्ञ, फोनिक्स आणि व्याकरण तज्ञ श्री कैलास दहातोंडे सर, राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आणि संस्कार क्लासचे प्ले ग्रुप व नर्सरी स्कूल आरणगावचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री अमोल देवकर उपस्थित होते। तसेच संदीपनी अकॅडमीचे मार्गदर्शनातून घडलेले डॉक्टर प्रचित मुथियान सुद्धा कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते। त्यांचा सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला। सर्व प्रमुख अतिथींनी विद्यार्थी आणि पालकांना आपल्या अनमोल विचार आणि अनुभवांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वल आणि राष्ट्रगीताने झाली। तसेच संदीपनी अकॅडमी JEE जानेवारी 2025च्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचाही या निमित्ताने गुणगौरव आणि सत्कार करण्यात आला। नगर शहरातून प्रथम आलेल्या सिद्धार्थ लांडे 99.76 याचा सत्कार सिटी टॉवर अवॉर्ड सन्मान चिन्ह देऊन तसेच इतर 90+ मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा सत्कार टायटन ऑफ द टॅलेंट अवॉर्ड देऊन करण्यात आला। त्यानंतर कार्यक्रमाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टर बालराजू सरांचा फाउंडेशन विद्यार्थ्यांसाठी दिलेला द्वितीय शैक्षणिक सेमिनार होय। यामध्ये त्यांनी शिक्षण, कोचिंग, इन्स्टिट्यूट कशी असावी, विद्यार्थ्यांचे आपल्या गुरु आणि पालकांविषयी आचरण कसे असावे किंवा आदर्श विद्यार्थ्यांचे लक्षण याविषयी अप्रतिम आणि मोलाचे मार्गदर्शन केले। यानंतर त्यांनी अकॅडमी तर्फे फाउंडेशन या विद्यार्थ्यांसाठी पुढील 4 आणि 5 वर्षात JEE आणि नीट मानसिकता आणि तयारी याविषयी सक्सेस स्ट्रॅटेजी ब्लूप्रिंट प्रस्तुत केली। तसेच आपल्या वैयक्तिक आयुष्यात आलेले चांगले आणि वाईट अनुभव आणि त्यातून प्रेरणा घेऊन केलेले संकल्प आणि पुढील योजना याविषयी पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद केला। उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक आणि अतिथी मान्यवर यांच्यासाठी स्वादिष्ट भोजनाची सोय यावेळी करण्यात आली होती। आज श्री संदीपनी अकॅडमीमध्ये निश्चय स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 7वी, 8वी आणि 9वी या वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण समारंभ पार पडलेला आहे। तर या समारंभामध्ये अनेक विद्यार्थी यांनी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल 100% ते 10% अशी स्कॉलरशिप या ठिकाणी मिळवलेली आहे। संदीपनी अकॅडमी पूर्ण जिल्ह्यामध्ये नेहमीच JEE आणि नीट फाउंडेशन कोर्सेसमध्ये अग्रेसर राहिलेली आहे। संदीपनी अकॅडमीमध्ये जे फाउंडेशन कोर्सेस होतात त्याच्या माध्यमातून विद्यार्थी IIT, JEE आणि नीट याच्या भविष्यामध्ये त्यांना चॅलेंजिंग एक्झामिनेशन द्यायची आहे। त्याची तयारी 6वीच्या वर्गापासूनच तयारी करून घेते। त्याचबरोबर ऑलिम्पियाड्स असतील किंवा इतर कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील अशा सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी परिपूर्ण या ठिकाणी तयार होतो फाउंडेशन कोर्सेसच्या माध्यमातून। तर नगर जिल्ह्यातल्या सर्व पालकांना मी या ठिकाणी आवाहन करतो की संदीपनी अकॅडमीमध्ये इयत्ता 6वी ते 10वी फाउंडेशन कोर्सेस करता ॲडमिशन प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। तर सविस्तर माहितीसाठी आपण सर्वांनी आपल्या संदीपनी अकॅडमी मधल्या एकविरा चौकातल्या शाखेमध्ये भेट द्या। धन्यवाद। मेरा नाम प्रचित चेतन कुमार मुथियान है। मैंने अभी MBBS कंप्लीट किया था और जो FMG की जो एग्ज़ाम होती है उसमें मैंने पास किया है। तो मैं यही सांदीपानी में पढ़ता था। मैं 2019 बैच का हूँ सांदीपानी में। और मेरा इतना ही बोलना है कि सांदीपानी सिर्फ एक इंस्टीट्यूशन पढ़ने के लिए नहीं है बट एक साथ ही साथ स्पिरिचुअल जर्नी भी कंप्लीट करने के लिए बहुत हेल्पफुल है। और सर ने हमेशा मुझे गाइड किया है, भले ही वो मेंटली हो या फिर स्टडीज़ में हो। तो मैं इतना ही बोलूँगा कि whatever I have achieved till now, it's because of Sandipani Academy and also the blessings of God and my parents. Thank you. गुड मॉर्निंग, मी सिद्धार्थ कैलास लांडे। मी संदीपानी अकॅडमी ते 11-12 जे कोर्स करीत होतो त्यात माझं
जे मेसच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये 99.76 पर्सेंटाईल आली. ह्या कामगिरीचं मी श्रेय पूर्ण टीचर स्टाफला, घरच्यांना व मित्र परिवारांना देतो. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.